तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत युनिट 5 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन FPL युजर डिफाईन फंक्शन. त्याच्यानंतर दुसरा स्ट्रक्चर आहे. तसं आपल्याला इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते बघा. एक्सप्लेन युजर डिफाईन फंक्शन डिफिनेशन अँड विथ सिंटॅक्स गिव्ह सुटेबल एक्झाम्पल. युजर डिफाईन फंक्शन कोणते कोणते, त्याचे डेफिनेशन, त्याचे सिंटॅक्स, रिकर्शन आणि एक्सप्लेन इट सुटेबल एक्झाम्पल. त्यानंतर बघा, हा लीप इयरचा जो प्रोग्राम आहे हा 4 मार्कालाच विचारला जातो. हा 4 मार्कला विचारला जातो. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 4 मार्क्सला विचारला 100% हा क्वेश्चन. त्यानंतर बघू, एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले तुम्हाला. त्यानंतर बघा, एक्सप्लेन द फंक्शन डिक्लेरेशन, फंक्शन डेफिनेशन अँड फंक्शन कॉल, गिव्ह सुटेबल एक्झाम्पल. आता फंक्शन डिक्लेअर कसं केलं जातं, फंक्शन कॉल कसं केलं जातं, फंक्शन डिफाईन कसं केलं जातं, याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. कोडच्या फॉर्मॅटमध्ये एक एक्झाम्पल जरी तुम्ही एक्सप्लेन केलं त्यात पण तुम्हाला मार्क्स भेटून जातील. त्यानंतर राईट प्रोग्राम फॉर प्राईम नंबर्स युजिंग फंक्शन. त्याच्यानंतर बघा, एक्सप्लेन डिफरंट बिल्ट इन फंक्शन अँड युजर डिफाईन फंक्शन इन सी प्रोग्राम टू डिक्लेअर द स्ट्रक्चर फॉर एम्प्लॉय विथ मेंबर नेम एज जेंडर इनिशियलाइज स्ट्रक्चर. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक स्ट्रक्चर बनवायचे. त्याच्यात एम्प्लॉईचं नेम एज आणि जेंडर हे स्टोअर झालं पाहिजे प्रत्येक एम्प्लॉईचं, बरोबर. आता जर तुम्ही 10 एम्प्लॉय असेल तर 10 एम्प्लॉईचं तुम्ही ॲट अ टाईम स्ट्रक्चरमध्ये स्टोअर करू शकतात. त्याच्यानंतर बघा, हाऊ डू वी डिफाईन अँड कॉल फंक्शन इन सी. आपण फंक्शन कॉल आणि डिफाईन कसं करतो ते सांगायचं आहे. नंतर हाऊ डू यू ॲक्सेस स्ट्रक्चर मेंबर इन सी, एक्सप्लेन विथ अन एक्झाम्पल. आपण ॲक्सेस कसं देऊ शकतो स्ट्रक्चर मेंबरला इन सीमध्ये, तर त्याच्यात एक्झाम्पल आपल्याला एक्सप्लेन करायचे. त्यानंतर बघा, राईट सी प्रोग्राम फॉर ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 नंबर युजिंग फंक्शन. आता फंक्शन घ्यायचं, त्यात तुम्ही फंक्शन घेतलं ॲडमध्ये काय केलं तुम्ही, इंट ए आणि इंट बी असे तुम्ही 2 इंटिजर वापरून ए, किंवा तुम्ही फ्लोट पण घेऊ शकता, फ्लोटचे पण तुम्ही इथं ॲडिशन करू शकतात. त्यानंतर आपण इथं मग खाली फंक्शन कॉल करायचं आणि आउटपुट राईट करायचं. खूप इझी क्वेश्चन आहे, याच्यावर इम्पॉर्टंट क्वेश्चन हे तुम्हाला दिलेलं आहे. यात आता लीप इयरचा जो प्रोग्राम आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा जो लीप इयरचा हा पेपरला येण्याचे खूप चान्सेस आहे. बघा, हा लीप इयरचा तुम्ही हा लीप इयरचा जो प्रोग्राम आहे तो करून ठेवा. मी ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओ नक्की चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.